हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. आजचा पण व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर जरूर जाता जाता लाईक करा. 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. भोगीचा पण येत आहे आणि संक्रांती दिवशीचा पण येत आहे. संध्याकाळी बांगड्या वगैरे काढल्या, रसिकाला थोड्याशा भरल्या. किट्टोने छान अशी मेहंदी जी आहे तिच्या हातावर काढली. मी झटपट काढलेली होती. झटपटचा एक कोन मिळतो बघा, त्याने कसं होतं की अगदी 5 मिनिटात मेहंदी काढून धुतली तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहे. त्यामुळं मला झालेलं होतं लेट, त्यामुळे मग मी झटपटची काढली. हा दिवस आहे दुसरा दिवस. आणि हो, काल व्हिडिओ आला नाही कारण काल तुम्हाला माहितीच आहे की संक्रांती दिवशी आपल्या बायकांची एवढी घाई गडबड असते. सकाळी ते पोळ्यांचा सण असतो, सगळं असतं. काल मी असं पण ऐकलं बरं का की 3च्या पुढे आपल्याला जे काय असेल ते साजरं करायचं आहे. तर आम्ही 3च्या पुढेच ओवसा वगैरे पूजला म्हणा, जे काय असेल ते 3च्या पुढेच केलं. पण ते सुगड जे आहेत, बऱ्याच ठिकाणी सुगड म्हणजे ते लोटकी असतात ना, ती भोगीच्या दिवशी पूजली जातात आणि बऱ्याच ठिकाणी संक्रांती दिवशी करतात. म्हणजे प्रत्येक जागचं वेगवेगळं आहे. असं नाही की बाबा तुमच्याकडे पद्धत असेल ते आमच्याकडे असेल. आमच्याकडे शक्यतो भोगी ज्या दिवशी आहे ना, त्या दिवशीच गावाकडे पूजली जातात. म्हणजे कमेंट येतात, मला गेल्या वर्षी पण कमेंट आली त्या, म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि खरं सांगायला गेलं तर सिटी लेवलला ना एवढी जास्त संक्रांत मोठी साजरी करत नाहीत. पण गावाच्या ठिकाणी संक्रांत म्हणली की सगळ्या बायका जातात, एखाद्या देवळामध्ये जातात, एकत्र सगळेजण येतात, तिथं देवाला ववसतात वगैरे. पण इकडं तसं काहीच नाही आहे. म्हणजे आता मी ज्या एरियात आहे ना, तिथे तर काहीच नाही आहे. काय रे? आता दिलं शान आणून मम्मीला द्यायचं दे की पाहिजे की जरा घे जरा तुला दुसरा आणतो. चहा प्यायला या. मी जेवायला आलो, जेवण उशीर झाला मला. कोणाचा फोन चालू आहे? बघा संक्रांतीचं तरी आईला चांगलं. वर कधी द्यायला सांगितलेलं आणून? कधी द्यायला सांगितलं बाबा? थांब. कधी द्यायला सांगितलेलं शान तुला आणून मी? काल. हा, ताजं गोमूत्र आहे. ताजा आणतो. ए थांब की चहा पिऊन जा. तांबा पितळेची जी काही भांडी होती ना, मला आदल्या दिवशी रसिकानं थोडीशी घासून दिलेली होती. ही टेरेसला सगळी स्वच्छ केलेली, कारण याच्यामध्ये काळी होती, सगळी होती. चांदीची पण काही होती, पंचपाळ वगैरे. पण त्याला अजून लिक्विड वगैरे लावलेलं नाही, ते क्लीन करायचं राहिले. परवा मी समईबद्दल बोलले, समई शेअर केली, तेव्हा आपल्या काही ताईंनी कमेंट केल्या की ताई कधी पण जोडीने घेऊन यायची. तर माझ्याकडे ऑलरेडी तुम्ही ते समोर बघताय ना, ही जोडच आहे, ही मीच घेतलेली आहे. आमच्या लग्नात जर देताना बघितलं ना, तर 1 समई, 1 ताट, 1 बाळकृष्ण आणि 2 छोट्या आरत्या असं दिलेलं होतं. मग एकच समई आमच्याकडे देतात. आता देत असतील बरेच जण, पण त्यावेळी तर माझ्या ह्याच्यात तर म्हणजे भांड्यांमध्ये ना एकच समई आलेली होती. बाकी तुम्ही जे सांगता, शेअर करतात ते बरोबरच आहे, कारण लक्ष्मीनारायण म्हणलं जातं समईला. आता बघा, मी एक ती इन्व्हेस्टमेंट किंवा एक आवडली म्हणून मी घेतलेली आहे. बघूया, दादा म्हणलेले आहेत दुसरी पण आपण सेम तशीच आणूया. म्हणजे ते म्हणतात ना की इन्व्हेस्टमेंट पण होईल आणि तुमचं पण जे काय आहे ते आपलं बरोबर होऊन जाईल. असो, सगळी भांडी जी आहेत ती रात्री व्यवस्थित पुसलेली नव्हती, थोडे थोडे डाग पडलेले होते कारण लेट झालेलं होतं. त्यामुळे ते आता सगळी भांडी पुसून घेतली. जे काय मला दिवाबत्ती बाहेरच्या साईडला करायचं होतं, रांगोळ्या वगैरे हे ते. आता एक रांगोळी जी आहे ती मी किट्टूला देणार होते आणि एक जी होते दारातली उंबऱ्याची, ती पण करून काय उपयोग नाही, दिवा लावून उपयोग नाही आहे. आपली पिल्लावळ तुम्हाला माहीतच आहे. रसिकाला मी सकाळपासून सांगत होते की बाई सणाचा दिवस आहे, साडी वगैरे नेस. तर रसिका म्हणली नको ताई, जेव्हा कधी काय हळदी कुंकू करायचं असेल तेव्हाच मी नेसते, आता नको. कारण तिला पण ना साडीवर जास्त होत नाही, कम्फर्टेबल समजत नाही आहे साडी. ड्रेस किंवा माझ्यासारखं गाऊन आपल्यात सगळे गाऊन जिंदाबाद आहेत, त्यामुळे तिला काही कम्फर्टेबल होत नव्हतं, त्यामुळे ती काही नेसली नाही. मला कसं बघा, आता यूट्यूब जसं सुरू झालं आहे ना, तसं बऱ्यापैकी काय कार्यक्रम असेल नसेल किंवा काय म्हणत आलं तर मी थोडीफार साडी नेसत असते. त्यामुळे मला थोडं सवय झाली ना. आता तर बिझनेसमध्ये पडल्यापासून तर मग जास्त सवय झाली, पण त्यांना तशी सवय नाही, त्यामुळे ती गाऊनवर होती. आणि आता तुमच्या कमेंट येतली की बाबा सणासुदी दिवस आहे, रसिकाला का साडी नेसायला दिली नाही. म्हणजे होतं, मलाच विचारण्यात येतं म्हणून मी सांगत आहे. आणि मी जी आज नेसलेली साडी आहे ना, ही कल्याणी साडीमधली आहे. ओनली 550 रुपयाला. याचा व्हिडिओ आलेला आहे तिकडच्या चॅनलवरती. इकडच्या चॅनलवर मी कुठली अपडेट देत नाही आहे, कारण तिकडे माझं ऑलरेडी ते साडीचं चॅनल आहे ना, त्याच्यावरती मी सगळी माहिती देते. बऱ्याच जणींचं असतं ना की बाबा ताई कशावर ऑर्डर करायची सांग, कशी ऑर्डर करायची सांग. तर प्रांजल शिंदे साडी कलेक्शन या चॅनलवरती सगळ्या डिटेल्स आहेत. असो, आता जुन्या ज्या आहेत त्या मी काढल्या आणि ही जी आणलेली आहे ना समई, ही थोडा दिवस आता पुजणार आहे. माझं आता वैभवलक्ष्मीचं पण सुरू आहे, सगळंच आहे. त्याच्यामध्ये म्हणले छान दिसते समई पण, आणि घेतलेल्या वस्तू फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवण्यात अर्थ नाही, तर थोडाफार वापरायचा आणि नंतर मग स्वच्छ करून ठेवून द्यायच्या.
तिळगुळ घ्या आणि रोज कडू बोला. रोज भांडा म्हणा तासाला. काय बाई फुलंच नाही आहे आता अवघड आहे. पॅन्ट असतो की नाही पाणी का नाही गेलं नाही कुठं गेली बरं. गावाकडे ना संक्रांती ज्या आहेत ना त्या या कलरच्या मिळत नाहीत, काळ्या कलरच्या मिळतात. जी आपली मोठी गाडगी असतात ना तशा मिळतात. आणि काही ठिकाणी ती मोठी गाडगी पण पुजली जातात. म्हणजे बघा प्रत्येकाच्यात पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि आम्ही इकडे जसं मी लग्न करून कोल्हापुरात आले ना तसं अशा संक्रांती इथं म्हणजे काळ्या कलरच्या शक्यतो इथं पूजत नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी पूजत असेल, बऱ्याच ठिकाणी म्हणतात की अशा नाही चालत, आम्हाला काळ्याच चालतात. म्हणजे आमच्या गावाकडे सांगते तिकडं काळ्यालाच मान्यता आहे. संक्रांती मी सकाळी 12च्या आतच पूजून घेतल्या, कारण पुन्हा असं म्हणणं होतं की बाबा 3च्या पुढेच जे काय असेल ते करायचं आहे. त्यामुळं मी 12च्या आत पूजा केली. काय वाजलो काय बाय त्याला ब्रेड कोणी तर 900 रुपये पाठवलेत. 900 रुपये पाठवले. दुकानातनं काय आणायचं आता बाहेर सांगू का? हा सांग की माता मी जाणार आहे एवढं कळत नाही. का उगीच जाताना खाऊन जायला आमच्यावर बोन्स पडलं. वरच्या चौकोन कुंडीत आहे की अजून? बघा इकडे येऊन बघा फुलं बघा आहेत तिथं. अगं चौकोन कुंडीत आहे तर ही रसा कसली फुलं आणत्या? कुठं चौकन पण वर ह्याच्यापाशी चाळीच्या वरच्या बाजूला की त्यात 2-4 आहेत की त्यात. तीन आहेत फुलं ते वासली पण आहेत. दाखव पतंग बनवलेला. तर बघा घरच्या घरी पतंग केलेला आहे पोरानं. लोक 20-20 रुपये 30-30 रुपये घालवून आणते ती. आरूनं काय केलं, घालवलं ग पैसे? अरे हरतू कुठे आहे? हां बघू. वाव मस्त पतंग केलाय बघा ताईनं. साडीच्या आतलं कापड आहे हे पॅकिंग मधलं काढून कागद त्याचं बनवलेलं आहे. असं छान झाले. किती वाटे आणले? काहीतरी घ्या तांबे. असं करतात लिबलिबित ते एकत्र करून भिजवतात मग सारवतात ना. मला काय येतच नाही, तुम्हालाच येतंय सगळं. लिबलिबित लिबलिबित. ए मम्मी चिक्की असं करते लिबलिबित म्हणजे शी हाय सारवू दे की बाबा मला. लिबलिबित. आवर जरा रांगोळी काढायची. अठरा वर्ष सारलीस? 18 वर्ष सारवलीस? मग मोठं वली तरी किती पासून सारत होती? मोठं ये तुझ्या नंतर सारू लाग. लिबलिबित. गपकी आर्यन काय घाण बोलायला.
वाण काय काय आणले द्यायला आणि मी कुठल्या प्लेटा घेतल्या काय घेतल्या ते पण दाखवते. मेन म्हणजे वाण ते काय संध्याकाळीच आहे, पण आता म्हणलं व्हिडिओचा एंड करायच्या आधी थोडं दाखवा. एक म्हणजे पहिल्या ज्या मोठ्या वाट्या होत्या त्या कॅन्सल केल्या, नंतर छोट्या घेतल्या, कारण कोण आलं गेलं तर ह्या वाट्या निघतात आणि मोठं मोठं असं दिलं की ते बरोबर वाटत नाही, तेवढंच मिडियम असावं. तर ही वाटी बघू शकता, ही डिझाईन बाहेरून एवढी जास्त दाखवत नाही. ए बाबा उडी उडी. खरं ज्यावेळेला हा म्हणजे आतल्या साईडनं जर बघितलं ना तर ही डिझाईन दिसते. तर ह्या अशा 1 डझन वाट्या. रसिका यातली कागद काढ, धुवून टाकूया. काय झालं अजून जरा. आणि ह्या प्लेटा, ही एक प्लेट जवळजवळ 50 रुपयाच्या आसपास पडली. खरं वजनाला खूप छान, स्टील चांगलं आहे. मी काल पण जसं म्हणलं ना, स्टीलमध्ये फरक असतो, तर काही स्टीलला क्रॅक जातात, तडे जातात, असं वगैरे असतं. काय प्लेट पाहिजे थांब ना. तर हे बघा आतल्या साईडला ही डिझाईन आहे, मस्त डिझाईन आहे. ह्या मी घरात आणलेत बरं का. हो तुम्हाला नको अवतार बघ माझा. असू दे, शुभेच्छा दे सगळ्यांना, तुझा अवतार राहू दे. मम्मी छान दिसतोय. मी असंच टाकीन, काय आम्ही काय बोलली तर ती पण टाकीन. वाण म्हणून आणलेला आहे, याच्यामध्ये तिळगुळ घालायचं आणि वाटायचं. असो, रसिका काय म्हणली, पहिल्या वर्षी आपण एकत्र सण साजरा करतोय, नंदेला आणि जावला मला काहीतरी द्यायचं आहे संक्रांतीला वाण म्हणून. तर काय द्यायचं तिथं भरपूर सारं हे होतं. मग नंतर पंचपाळच द्यावं म्हणून आहे ना, पितळेचे पंचपाळ. हे बघा, तिनं पितळेचे पंचपाळ घेतलेले आहेत. हे 2, एक जावेसाठी आहे तिच्या आणि एक तिच्या नंदेसाठी आहे. दोन्ही सेम. एक बारीक मोठं होतं तर नाही, त्यांना म्हणली मला गोडांमधलं काढून द्या, खरं मला सेमच द्या, मला होय ना. छोटं मोठं होतं तर नाही म्हणले, सेमच द्या. सेमच केलं. तर हे पंचपाळ हे कितीला बसले आपल्याला? 200 नाही ग, 180 काहीतरी असेल, कमी केलं असेल. तर ही म्हणत्या 200, पण माझ्या अंदाजे तिथं बोललेलं मी ऐकले 180. तर हे पितळ आहे. पंचपाळ नाही, चौपाळ म्हणतात. आपण पंचपाळच म्हणतो ना गावाकडे. पंचपाळ, त्याला पंचपाळ असतात. पंच म्हणजे 5. हा, पण आम्ही ह्यालाच पंचपाळ म्हणतो. रसिका बघ, इथं चौपाळ म्हणतात. असो, अजून एक दाखवायचं होतं. तर आता वाणमध्ये द्यावंच लागतं. तर रसिकाला वाणमध्ये मी हा ड्रेस देणार आहे, कारण कपडे पण चालतात वाणमध्ये दिलं तर. मला पण दे की. याला ना सिगार पॅन्ट आहे, दाखवते मी. मस्त आहे. हे बा, सिगार आहे ती. सिगारच आहे की पॅन्ट. हा अगं थांब ना, बघ तरी, खोलू दे तरी मला. हे बा, हा दिसली सिगार पॅन्ट. सिगारला कट असते, याला मार कट तू. त्याने आम्हाला सिगार पॅन्ट म्हणून दिलेले आहे. असू दे. तर आता हे पाण्यातनं काढावं लागेल. कॉटन आहे, प्युअर कॉटन मध्ये येतं ना, ते कॉटन आहे. टेरिकॉट काही सुद्धा मिक्स नाही याच्यामध्ये. आणि ही ओढणी पाण्यातनं काढून टाकू. रसिका मस्त आहे ग ड्रेस. मस्त आहे. बिन वाणचं तर मला आणायचं. अगं बाई, पाण्यातनं काढू कुठं, मी अजून द्यायचे तुझ्या हातातून, पाण्यातनं कुठं काढू. तर ही ओढणी आणि हा ड्रेस. फुल आहे इथपर्यंत, तिला आवडत नाही पण सध्या फुलचंच फॅशन आहे. मी म्हटलं बाई घालून तरी बघ. जीव अडकला, आता ह्यात पण अडकला जीव. एक मन बरोबर आहे, लेक नाही तोपर्यंत लिहून घ्यावं, सून नाही तोवर खाऊन घ्यावं. आता हे लेकीचं प्रत्येक गोष्टीत मला 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 बघून मला एवढं गॅरंटी पटलेली आहे की लेक जी आहे तिचं काय खरं नाही आपल्याला. प्रत्येक गोष्ट मला मला थांब तरी, तिथे मला दाखवू दे, घे म्हण, घाल म्हण, पण थांब तरी जरा. तर ही एक फिटिंग केलं बरोबर. हा एक आहे, हा मी माझ्यासाठी घेतलेला आहे. घेतलेला होता. बरं घे बाई, घे खास. नुसतं कॅमेरा पुरतं बनायला काय, नंतर ध्यान मागं बांधू. तर लायनिंगची पॅन्ट आहे. अगं येत नाही, मोठी साईज आहे. मी एक ह्याची साईज बघून घेतली. माझ्याकडे असे ढीग आहे, काय होत नाही. फिटिंग केली ना, फिटिंग नाही करायचं, होतो. फिटिंग करून नाही घालायचं, बिन फिटिंगचं घाल. बिन फिटिंगचं बाळ, तू हे घातलीस का तुला बसणार पण नाही. हा इथून जाणारच नाही.
तर ही आणि ओढणी कुठे गेली आणि त्याच्यावरची ही ओढणी असो. चला ओके. हा जो व्हिडिओ आहे ताईनो हा भोगीचा व्हिडिओ आहे. भोगी दिवशी जी काय भाजी भाकरी खेंदाट खेंदाट कोण कोण म्हणतं सांगा. तर ते खेंदाट आमच्याकडे खेंदाट म्हणतात. तर ते सगळं रेसिपी तुम्हाला मी आता शेअर करता येईल म्हणून म्हणलं तुम्हाला 2 दिवसाचा माझा मिक्स व्हिडिओ येत आहे. कारण भोगीच्या दिवशी ना आम्ही आवरलं ना तयारी केली ना काय. आदल्या दिवशी संध्याकाळी बाहेर गेलेलो होतो, थकून दमून आलेलो होतो. दुसऱ्या दिवशी थोडासा उठायला लेट झाला. मी ठरलेलं होतं ही भाजी भाकरी जी काय आहे ती चुलीवरती करायचं. त्या दिवशी मुलांना सुट्ट्या नव्हती. ते वर खाली कोण करायचं कोण जायचं आणि त्यात आर्यन आदल्या दिवशी पडून आलेलं होतं शाळेतून. ते एक असं म्हणजे डोक्यामध्ये विचार चालू होता कारण तो लंगडत होता. पडला त्या जिबलीवरनं घसरून पडलेला होता. ते पोरी खेळतात की त्या जिबल्या आपण जुन्या काळात खेळत होतो बघा त्याच्यावरनं घसरून जोरात पडलेलं होतं. त्यामुळे त्याला लागलेलं मुक्का मार जो म्हणतात ना तो लागलेला होता. त्यामुळे त्या दिवशी माझा मूडच नव्हता काहीसुद्धा कारण त्याचं सारखं मम्मी दुखतंय. पुन्हा मग दवाखान्यातनं वगैरे आणलं. मग पुढचं जे काय असेल ते रुटीन चालू झालं माझं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशीचा कुठलाही व्हिडिओ शेअर केलेला नाही. फक्त ह्या रेसिपी तेवढ्याही केलेत. हे सगळं मला रसिकानं नीट करून कट करून सगळं व्यवस्थित दिलेलं होतं. आमच्याकडे ना मेथीची भाजी सेपरेट केली जाते. मेथीची भाजी आम्ही त्या फळभाज्यामध्ये मिक्स करत नाही आहेत. बरेच जण करतात. कांदा पात असू दे पुन्हा ते गरगड्याची भाजी असू दे म्हणजे ते खेंदाट म्हणजे काय सगळ्या मिक्स भाज्या म्हणजे पालेभाज्या असू दे किंवा फळभाज्या असू दे. पण मी काय केलं की मेथीची भाजी सेपरेट बनवून घेतली. आणि खेंदाटामध्ये जेवढ्या भाज्या असतात आता आमच्याकडे ज्या मिळतात तुम्ही बऱ्याच जणी वेगवेगळे घालत असाल. आपल्याकडे ना सगळ्यात जास्त बघायला गेलं तर वांगं घातलं जातं. वांग आणि बटाटा जास्त घातला जातो आणि बाकीच्या भाज्या थोड्या सगळ्या घेतल्या जातात. मी याच्यामध्ये हरभरासुद्धा ओला हरभरा जो असतो ना तो सुद्धा सोलून घातलेला होता. आधीमध्ये सुद्धा ताईनं ही भाजी आपण बनवून खाऊ शकतो. फक्त संक्रांतीलाच असं म्हटलं जातं की बाबा ज्यानं कोणी भोगीची म्हणजे भाजी खाल्लेली नाही तर त्याला ते म्हणतात ना भोग सरणं का काय तर म्हणतात बाबा. एक पद्धत आहे बघा की भोगीची भाजी खावीच रोग नाहीसा होतो. ज्यानं ज्या दिवशी भोगीची भाजी नाही खाल्ली तो वर्षभर रोगी राहतो असं म्हटलं जातं. एक म्हण आहे बाकीचं काही नाही आहे. त्यामुळे ही पद्धत आहे की बाबा भोगीची भाजी करणं खाणं. आणि आमच्याकडे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी संक्रांत असते ना त्या दिवशी ती जी भाकरी असते ना आदल्या दिवशी भोगीची तिचं तोंडसुद्धा बघत नाही. तर ही पद्धत कोणाकडे आहे जरूर सांगा. म्हणजे संध्याकाळी समजा आता आज भोगी आहे तर सकाळी दिवसभर किंवा संध्याकाळी तुम्ही ती भाकरी खायची आणि दुसऱ्या दिवशी तोंड बघू नये म्हणून ती एखाद्या कपड्यात गुंडाळून अशा ठिकाणी ठेवायची की आपल्याला दिसत नाही. आणि ती किंक्राती दिवशी खाल्ली जाते. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की भाकरीसुद्धा ओट्यात. रसिका मला सांगत होती की बाबा आमच्याकडे ना भाकरीसुद्धा म्हणजे भाकरीनं ववसलं जातं ते भाकरीसुद्धा ओट्यात दिली जाते. काही ठिकाणी ती जी बोळकी आहेत ना ती बोळकी एकामेकाला दिलं म्हणजे देतात आणि त्याला वाण दिलं म्हणतात. म्हणजे आता माझं बोळकं त्याला द्यायचं त्यानं त्याचं मला द्यायचं अशा पण पद्धती आहेत. खरं बरं वाटतं बरं का अशा वेगवेगळ्या पद्धती बघायला भारी वाटतं. या भाज्यांमध्ये ना शक्यतो गरम पाणी घालायचं. गरम पाण्याने ह्या भाज्यांना खूप चव येते. कोणी याच्यामध्ये मिरचीसुद्धा घालतं कोणी लाल तिखटातलीच नुसतं बनवतं कोणी हिरवी मिरचीचं बनवतं. हिरवी मिरचीसुद्धा खेंदाट खूप छान होतं. आधीमध्ये जर ट्राय करणार असेल तर जरूर करून रिप्लाय द्या. तर आता भाजी झाले. रसिका भाकरी करून घेते. भाजीला उकळी येते. पळपट पाहिजे ना तुला. ओके रसा कशी थापते दाखव. कर ज्या भाकरी बघा ह्या आहेत रसिकाच्या भाकरी. तर ही आहे भोगीची भाजी. भोगीचं नैवेद्य म्हणा. मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतला. गावाकडे ना भाजी भाकरी असं जे आता हे ताट आहे ना असं ताट सगळ्यांच्या घरी दिलं जातं. ते लोक आपल्या घरी आणून देतात. पण इथं शहरामध्ये तसं काय एवढं जास्त नाही. असं चला व्हिडिओचा एंड करते. आवडला तर जाता जाता लाईक करा. मनापासून तुमचे आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.